हरि हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 सुख झाले व साजनी सुख झाले व साजनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी सुख झाले व साजनी सुख झाले व साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडे बहुत सुकृताची जोडे बहुत सुकृताची जोडे बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी
आवडी म्हणून विठ्ठला आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण
काय सांगू आता संतांचे उपकार, सांगू आता संतांचे उपकार, सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते, निरंतर मज निरंतर जागविते, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे मज उपकार, निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, काय द्यावे त्यासी भावे उत्तराय, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, काय द्यावे त्यासी भावे उत्तराय, देविता पायी जीव थोडा, देविता पायी जीव थोडा, देविता पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलाने हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलाने हित उपदेश, सायास शिकविते, करोनि सायास शिकविते, करोनि सायास शिकविते, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, काय द्यावे त्यासी भावे उत्तराय, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, काय द्यावे त्यासी भावे उत्तराय, देविता पायी जीव थोडा, देविता पायी जीव थोडा, देविता पायी जीव थोडा, म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते, म्हणे वत्स धेनुवेचे तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते, कैसे मज येते सांभाळित, कैसे मज येते सांभाळित, कैसे मज येते सांभाळित, म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते, म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ते, मज येते सांभाळित, कैसे मज येते सांभाळित, कैसे मज येते सांभाळित, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, काय द्यावे त्यासी भावे उत्तराय, त्यासी भावे काय द्यावे त्यासी भावे उत्तराय, देविता पायी जीव थोडा, देविता पायी जीव थोडा, देविता पायी जीव थोडा, पार कुमाये, कृपार कुमाई, देवरोबार कुमाई, देवरोबार कुमाई, देवरोबार कुमाई, देवरोबार कुमाई, रोबार कुमार, 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 हॅलो हेलो हेलो हेलो, भागवत महाराज उत्तरेश्वर महाराज, हेलो काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार,
आता संतांचे उपकार काय सांगू 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 आता संतांचे उपकार मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी काय जावे त्यासी व्हावे उतरा काय जावे त्यासी व्हावे उतरा मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी काय द्यावे त्यासे व्हावे उतरावे काय द्यावे त्यासे व्हावे उतरा काय सांगू आता संतांचे उपकार 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 मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी काय जावे त्यासी व्हावे उतरा काय जावे त्यासी व्हावे उतरा मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी काय द्यावे त्यासे व्हावे उतरा द्यावे त्यासे व्हावे उतरा घेता जीव थोडा ठेविता 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 पायी जीव थोडा
ठेवता आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासी भावे, उतराई ठेविता हा पायी जीव थोडा.
सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येते सांभाळित काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा विठ्ठल विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासे व्हावे उतराये ठेविता हा पायी जीव थोडा सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. संतपर प्रकरणातला तुकोबाऱ्याचा अभंग आहे. संतपर प्रकरणातला आहे म्हणलं की संताच्या संबंधानं तुकाराम महाराज या अभंगात आपल्याला काहीतरी सांगणार आहेत ही गोष्ट स्पष्ट होते. पण साधूच्या संबंधानं बोलत असताना तुकाराम महाराज या अभंगात विशेष काय बोलले याचा जर अभ्यास करायचा झाला तर संतांनी केलेला उपकार ही पहिली गोष्ट महाराजांनी या अभंगातून आपल्याला दाखवून दिली आणि त्या साधूच्या उपकाराच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञतेची विनम्र भावना असली पाहिजे असं शिकवलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल साधूच्या उपकाराचं वर्णन आणि साधूच्या उपकाराच्या बद्दल आपल्या अंतःकरणात असावी लागणारी पवित्र असलेली कृतज्ञतेची भावना या दोन गोष्टीचा विचार तुकाराम महाराजांनी अभंगातून मांडलेला आहे. कर्माकर्माने आपल्याला त्याचा थोडासा विचार करायचा आहे. उपकाराच्या संबंधानं तुकाराम महाराज बोलतात साधूचा उपकार सांगतात आणि संताचा उपकार तुकाराम महाराजांनी अभंगात सांगितलेला असल्यामुळं अगोदर उपकाराच्या संबंधानं थोडासा विचार आपल्याला केला पाहिजे. उपकार म्हणजे काय उपकाराच्या संबंधानं विचार करताना माझ्यासमोर 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे उपकार शब्दाचा अर्थ काय करायचा. दुसरा माझ्यासमोरचा मुद्दा आहे उपकारामध्ये काही प्रकार आहेत का आणि तिसरा माझ्यासमोरचा मुद्दा आहे या उपकाराला संसार किंवा परमार्थात काहीतरी फल आहे का. विठ्ठल पहिल्यांदा उपकाराचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. उपकार म्हणजे काय पहिल्या मुद्द्याचा विचार करा. उपकार कशाला म्हणतात याचा जर विचार करायचा झाला तर उपकार शब्दाचा अभ्यास करताना आपल्याला उपकार शब्द सोडवून घ्यावा लागतो आणि तो सोडवून घेत असताना त्याच्या अवयवशः अर्थाचा विचार करा. उपकार शब्दामध्ये 2 घटक आपल्याला पाहायला सापडतात. एक आहे उप आणि दुसरा आहे शब्द कार. या उपशब्दाचा अर्थ काय आणि काय कार शब्दाचा अर्थ काय आणि मग दोघाचा संयोग झाल्याच्या नंतर त्याच्यातून काय अर्थ निष्पन्न होतो याचा विचार केला की आपल्याला उपकार शब्दाचा अर्थ सहज कळणार आहे. उप म्हणजे जवळ जवळ आणि कार शब्दाचा अर्थ आहे करणे. जवळ करणे याला उपकार करणे म्हणतात. विठ्ठल उपकार शब्दाचा सरळ अर्थ असा झाला. उप म्हणजे जवळ 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 असा उपशब्दाचा अर्थ आपल्याला पाहायला सापडतो. आपल्याकरता असतंच ना हो. मुख्यमंत्री एक असतो दुसरा उपमुख्यमंत्री असतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे काय. उपमुख्यमंत्री कोणाला म्हणतात जो जवळजवळ मुख्यमंत्री आहे त्याला उपमुख्यमंत्री म्हणतात. असाच अर्थ आपल्याकडे पाहायला सापडतो ना. त्याच पद्धतीनं उपशब्दाचा अर्थ जवळ असा जर केला तर कार शब्दाचा अर्थ काय आहे आणि उपशब्दाचा अर्थ काय हे पाहिल्याच्या नंतर उपकार शब्दाच्या अर्थाचं स्पष्टीकरण होतं असं मी जे बोललो होतो ते लक्षात घ्या थोडंसं. उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे. जवळ करणे याला उपकार करणे असं म्हणतात. मग आता जवळ करायचं जे आहे उपकार शब्दाचा अर्थ तसा संपून गेला. पहिल्या मुद्द्याचा माझा विचार संपून गेला. दुसरा मुद्दा माझ्या समोरचा आहे या उपकारात काही प्रकार आहेत का. त्या प्रकाराचा विचार करत असताना जवळ करणे असा उपकार शब्दाचा अर्थ झाला की मग कोणाच्या जवळ करणे हा प्रश्न निर्माण होतो. कोणाच्या जवळ करणं हा प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर त्याच्याकरता आपल्यासमोर 2च वस्तू येतात. एक परमात्मा नावाची वस्तू आहे आणि दुसरी संसार नावाची वस्तू आहे. विठ्ठल
कोणाच्या जवळ करायचं याचा विचार करत असताना संसारी माणसं संसाराच्या जवळ करणार आहेत आणि परमार्थाच्या दृष्टीनं साधू पुरुषाचा विचार जर आपण केला, एखाद्या भक्ताच्या सहवासात गेलो, एखाद्या महात्म्याच्या स्वामीच्या सहवासामध्ये आपण गेलो तर तो महात्मा आपल्याला परमात्म्याच्या जवळ करणार आहे असं आपल्याला चिंतन करावं लागेल. संसाराच्या जवळ ज्याने केलं त्याचाही उपकार झाला आणि परमात्म्याच्या जवळ ज्यानं केलं त्याचाही उपकार झाला. विठ्ठल व्यवहाराच्या दृष्टीनं विचार कर. एखाद्याचं लग्न होत नव्हतं, त्याचं कोणीतरी लग्न करून दिलं. एखाद्याला मूल होत नव्हतं, कोणीतरी ते काहीतरी उपाययोजना केली. मग ती आध्यात्मिक असेल, आधिभौतिक असेल, आधिदैविक उपाययोजना असेल, कोणती तरी उपाययोजना करून त्याला संतती होईल अशी व्यवस्था एखाद्यानं करून दिली, उपकार झाला की नाही? लग्न करून दिलं, उपकार झाला. मुलगा होईल अशी व्यवस्था करून दिली, उपकार झाला. शेत नव्हतं, शेत घेऊन दिलं, उपकार झाला. घर नव्हतं, घर एखाद्यानं बांधून दिलं, उपकार झाला. हे सगळंच्या सगळं उपकाराचं चिंतन ज्यानं घराच्या जवळ केलं त्याने उपकार केला, ज्यानं भार्येच्या जवळ केलं त्याने उपकार केला, ज्यानं नवऱ्याच्या जवळ केलं त्यानेही उपकार केला, ज्यानं संततीच्या जवळ केलं त्यानेही उपकार केला, ज्यानं संपत्तीच्या जवळ केलं त्यानेही उपकार केला. आणि या सगळ्यांचा उपकार जो आहे तो संसाराच्या जवळ करणे या पद्धतीचा आहे. विठ्ठल विठ्ठल. संसाराच्या जवळ करण्याच्या पद्धतीचा संसारी जीवाचा उपकार संपल्याच्या नंतर दुसरा प्रांत सुरू होतो तो परमार्थाचा. परमार्थात साधू पुरुषाच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर संत महात्मा याच्यातल्या एकाही वस्तूच्या जवळ आपल्याला करत नाही. आपल्याला साधूच्या कृपेनं पैसा मिळेल असं नाही, आपल्याला साधूच्या कृपेनं भार्या मिळेल, मुलगा होईल, नवरा मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था संत महात्मा करत नाही. संत महात्मा आपल्याला जे करतो ते देवाच्या जवळ करतो. विठ्ठल विठ्ठल. साधू पुरुषाचा उपदेशच तुम्ही पहा ना, त्याने तुम्ही संसार आपला करून घ्या असं सांगितलं का? हो नाही नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. जीवा सुखानो हे तेरे बिना जीवा, सुखानो हे तेरे बिना देवा, सुखानो हे तेरे बिना देवा. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेरे बिना जीवा सुखानो हे, तेरे बिना जीवा सुखानो हे, तेरे बिना जीवा सुखानो हे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेरे बिना जीवा सुखानो हे, तेरे बिना जीवा सुखानो हे, तेरे बिना जीवा सुखानो हे. देव करून घ्यावा तेणे विण जीवा सुख नोहे. तुकोबारांनी सांगितल्याप्रमाणे आपला तो एक देव करून घ्यावा. साधूच्या जवळ गेल्याच्या नंतर संत महात्मा घर आपलं करून घे म्हणतात का? नाही. शेत आपलं करून घे म्हणतात का? नाही. भार्या पुत्राला आपलासा करून घ्या अशा पद्धतीचा संताचा उपदेश आपल्याला दिसणार नाही. मग काय सांगितलं साधू पुरुषाने? आपुला तो एक देव करून घ्यावा, बाकी काही आपलं करून घेऊ नका. जे अनेक आहे ते आपलं करून घेऊ नका. एक असलेला परमात्मा आपला करून घ्या. त्याच्यामध्ये तुमचं काम आहे, काम होऊन जाणार आहे, कल्याण होणार आहे, मनुष्य देहाला आल्याचं सार्थक होणार आहे. अशा पद्धतीचा ते देविण जीवा सुख नो हे. देव आपलासा करून घेतल्याच्या शिवाय जीवाला सुखप्राप्ती नाही अशा पद्धतीचा उपदेश तुकाराम महाराजासारखे संत महात्मे आपल्याला करताना दिसतात. मला काय सांगायचं होतं, बाकीच्या संसारी लोकांनी सुद्धा आपल्याला जवळ केलं. कोणाच्या जवळ केलं तर संसाराच्या जवळ केलं. आणि तुकोबारायासारख्या ज्ञानोबारायासारख्या साधू पुरुषांनी सुद्धा आपल्याला जे जवळ केलेलं आहे ते देवाच्या जवळ केलं. जवळ करणं याला उपकार जर म्हणायचं असेल तर संसारी जीवाने संसाराच्या जवळ केलं हाही उपकार झाला, आणि संत महात्म्यांनी देवाच्या जवळ केलं हाही उपकार झाला. विठ्ठल पण खरा उपकार कोणाचा आहे याचा जर विचार करायचा झाला तर संसारी जीवाच्या उपकाराला तुकाराम महाराज खरा उपकार म्हणत नाहीत. कारण खऱ्या उपकाराची व्याख्या महाराजांनी काय सांगितली? हो तुका म्हणे ओरी नो रे, तुका म्हणे ओरी नो रे, तुका म्हणे ओरी नो रे, तुका म्हणे ओरी नो रे,
ज्याचे खरे उपकार तुकोबाराने सांगितल्याप्रमाणे आपण चिंतन करा. उरे नोरे त्याचे खरे उपकार. कोणाचा उपकार खरा आहे? ज्याच्या जवळ करण्यामध्ये आपल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उरी उरत नाही, काही शिल्लक न राहिलं पाहिजे बरं का. आपलं अज्ञान शिल्लक न राहावं, आपलं कर्म शिल्लक न राहावं, आपली वासना शिल्लक राहू नये अशा पद्धतीचं ज्याचं करणं आहे ना, त्या जवळ करण्याला महत्त्व आहे अशा पद्धतीचा विचार करा. संसारी मनुष्याने संसाराच्या जवळ केल्याच्या नंतर आपलं अज्ञान उरतं की उरत नाही याचा विचार केला तर उरण्याची भाषा सोडून द्या, ते वाढत जातं. विठ्ठल विठ्ठल संसाराच्या जवळ झाला की अज्ञान वाढणार आहे, संसाराच्या जवळ झाला की भेदज्ञान वाढणार आहे, संसाराच्या जवळ गेला की कर्म वाढणार आहे, वासना वाढणार आहे, संस्कार वाढणार आहे आणि हे सगळं वाढलं की जीवाच्या पदरात दुःख पडणार आहे. म्हणून तेणे बिण जीवा सुख नव्हे, हे तिथं मिळत नाही, देवाच्या जवळ गेल्याच्या नंतरही मिळणार आहे. विठ्ठल विठ्ठल हो, देवाच्या जवळ झाला जीव की मग त्याचं अज्ञान जातं, देवाच्या जवळ झाला की कर्म संपून जातं, वासना संपून जातात, त्याचे संस्कार संपून जातात, जन्ममरण संपून जातं, कशाचीच उरी उरत नाही. म्हणून संतांनी देवाच्या जवळ केलं की त्याचे खरे उपकार, त्या साधू पुरुषाचा उपकार खरा उपकार आहे असं तुकाराम महाराजांच्या खऱ्या उपकाराच्या व्याख्येनुसार आपल्याला म्हणता येतं. खरा उपकार कोणाचा? संताचा. साधू पुरुषांनी केलेला उपकारच खरा आहे आणि संसारी जीवाने केलेला उपकार त्याला म्हणता येतं. उपकार शब्दाची परिभाषा जी आपण ठरवलेली आहे त्या परिभाषेत तो उपकार बसत असल्यामुळं संसारी जीवाने जे संसाराच्या जवळ केलं त्याला हे उपकार म्हणता येतं, पण तो खरा उपकार ठरत नसून खोटा उपकार ठरतो. म्हणजे दुसऱ्या मुद्द्याचा इथं विचार होऊन गेला. उपकारात दोन प्रकार आहेत, संसार आणि देवाच्या जवळ करणं. संसाराच्या जवळ केलं की त्या उपकाराच्या प्रकाराला खोटा उपकार म्हणा आणि देवाच्या जवळ केलं की त्या उपकाराच्या प्रकाराला खरा उपकार म्हणा. विठ्ठल विठ्ठल तसा थोडासा उपकाराचा विस्तारानं मला विचार सांगायचा होता बरं का. उपकार म्हणजे काय? आपण साधारणपणे उपकार शब्दाचा शब्दशः अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला, पण व्यवहारात किंवा शास्त्रामध्ये उपकार शब्द उच्चारल्याबरोबर उपकार परोपकार असं म्हणल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर काय कल्पना येते याचा विचार करा ना. काय कल्पना येते? आपल्या जवळ जे आहे, आपल्या जे मालकीचं आहे ते केवळ आपल्या भोगाकरता नसून जगाच्या भोगाकरता दिलं पाहिजे असं वाटलं की उपकार सुरू होतो. विठ्ठल जे काही आहे ते आपलंच आहे असं म्हणून जर आपणच भोगायला लागला तर त्याला परोपकार घडत नाही, पुण्य त्याला प्राप्त होत नाही असा विचार संतांनी शास्त्राने आपल्याला समजावून सांगितला. आपली संस्कृती बघा, भारतीयाच्या संस्कृतीचा विचार करा, वैदिक सनातन संस्कृतीचा विचार करा, जिला हिंदू संस्कृती म्हणतात त्या संस्कृतीचा विचार करा. आपल्याकडे जे आपल्याला प्राप्त झालं ते आपलं आपण भोगायला परवानगी आहे का हो? मी उदाहरणानं आपल्याला विचारतो. आपण घरी स्वयंपाक करता, जेवाय करता स्वयंपाक करता, कोणाकरता स्वयंपाक केला जातो? लोकाकरता केला जातो, कुटुंबातला रोजचा बरं का. भंडाऱ्याचा मी बोलत नाही, भंडाऱ्याचा नाही, अन्नदानाचा बोलत नाही, सप्ताहामधल्या स्वयंपाकाची माझी परिभाषा चालू नाही. मी जे बोलायला लागलो ते घरात कुटुंबाला भोजन करण्याकरता केलेल्या स्वयंपाकाच्या संबंधाने आपल्याला बोलायला लागलो. रोजचा स्वयंपाक घरामध्ये नवरा बायको मुलं बाळं मायबाप या सर्वांना खाण्याकरता केला जाणारा जो स्वयंपाक आहे त्या स्वयंपाकाच्या बद्दल मला विचार सांगा. हा स्वयंपाक केल्याच्या आपल्याकरताच करायचा, आपल्याच मालकीच्या अन्नधान्यात करायचा, पण आपण एकट्याने भोगायचा का विभागून भोगायचा याचा विचार करा. विठ्ठल आपल्याला एकट्याला भोगायला शास्त्र परवानगी देत नाही. पहिल्यांदा स्वयंपाक झाल्याबरोबर आपल्याला देवाला नैवेद्य द्यावा लागतो. आपल्याला देवयज्ञ आहे, आपल्याला भूतयज्ञ आहे, आपल्याला पितृयज्ञ आहे, आपल्याला मनुष्ययज्ञ आहे, असे 4 यज्ञ आपल्याला केल्याच्या नंतर मग ब्रह्मयज्ञ शब्दाचा अर्थ अभ्यास करणं, वेदशास्त्राचा अभ्यास करणं हा ब्रह्मयज्ञ आहे बरं का. ब्रह्मयज्ञ शेवटी राहिला, पण पहिल्यांदा करावे लागणारे हे 4 यज्ञ जर आपण पाहायला लागलो तर परोपकाराशिवाय काहीच घडत नाही. विठ्ठल
देवाला काहीतरी दिलं पाहिजे, देवाला देऊनच आपण सेवन करावं अशा पद्धतीचा विचार आपल्याकडे आहे. माणसाला अतिथीला काहीतरी दिलं पाहिजे की नाही. आला गेला कोणी गावामध्ये एखादा माणूस आला, काही न सांगून आला, तो काही ठरवून आलेला नाही, प्रवासाला सहज निघाला, आपल्या गावामध्ये त्याचा मुक्काम पडला, आपल्या इथे त्याचा मुक्काम पडल्याच्या नंतर गावात कोणी परिचयाचं त्याच्या नाही, अशा अवस्थेत तो हक्कानं कोणाकडे जाऊन जेवण मागू शकत नाही. अशा अवस्थेत आपल्या घरी प्राप्त झालेल्या त्या अतिथीला सन्मानानं बोलावून जेवण घालण्याची आपल्याकडची जी पद्धत पाहायला सापडते ना, याला सुद्धा परोपकारच म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. अग्नीला द्या, अतिथीला द्या, गाईला द्या. गाईला गोगरास काढावा लागतो ना. आपल्या अन्नातून आपण गाईच्या करता म्हणून एक घास काढून ठेवतो, याला गोगरास असं आपल्याकडे म्हणतात. हा गोगरास काढण्याची पद्धत सुद्धा परोपकाराच्या योजनेतूनच, परोपकाराच्या भावनेतूनच निर्माण झालेली ही पद्धत आपल्याला पाहायला सापडते. बरं, गाय पूज्य आहे हो, देवासारखी गाय पूज्य असल्यामुळे देवाचा नैवेद्य झाल्यावर गाईचा भाग आपण काढला, गोगरास काढला. कुत्र्याला आपण हाडहाड करतो, पण त्या हाडहाड केल्या जाणाऱ्या कुत्र्याच्या करता सुद्धा शास्त्राने सांगितलं एक तुकडा त्याला दिल्याशिवाय तुम्ही जेवू नका. विठ्ठल कुत्र्याला दिलं पाहिजे, गाईला दिलं पाहिजे, अग्नीला दिलं पाहिजे, अतिथीला दिलं पाहिजे, अभ्यागताला दिलं पाहिजे, कुटुंबातल्या सगळ्या लोकांचं भोजन झालं पाहिजे. हे सगळ्याला विभागून देण्याचा जो प्रकार आपल्याकडे पाहायला सापडतो, परोपकाराची भावना अंतःकरणात धरायला शास्त्र शिकवतं. याच्याशिवाय याला दुसरं उत्तर नाही. आपल्या अंतःकरणात परोपकाराची भावना असली पाहिजे, आपण दुसऱ्याच्या करता काहीतरी करत राहिलं पाहिजे, हाच त्याच्यातला भाग आपल्याला पाहायला सापडतो. बरं का, बघा, आपल्याला जेवण करायला बसल्याच्या नंतर हे झालं, जेवणाच्या अगोदर देवाला दिलं, जेवणाच्या अगोदर अतिथीला दिलं, जेवणाच्या अगोदर गाईला दिलं, जेवणाच्या अगोदर कुत्र्याला दिलं, हे झालं. पण जेवण करत असताना सुद्धा आपल्या पानामध्ये जेवढं अन्न वाढलेलं आहे तेवढं सगळंच्या सगळं अन्न आपल्याला खाण्याची परवानगी शास्त्र देत नाही. ऐका, सगळं काय खावं आणि टाकून काय खावं याचा भेदाने विचार सांगत असताना याज्ञवल्क्य ऋषींनी त्यांच्या स्मृतीमध्ये असं सांगितलेलं आहे, सर्वम सशेषमश्नीयात निशेषम घृतपायसम. मनुष्याच्या पानात वाढलेलं तूप आणि मनुष्याच्या पानात वाढलेलं दूध, या दोन वस्तू माणसाने चाटून पुसून खाव्यात. बाकीच्या सगळ्या वस्तू थोड्या थोड्या पानात शिल्लक ठेवल्या पाहिजेत. विठ्ठल तूप आणि दूध मात्र चाटून पुसून खायचं आणि बाकीचं सगळं अन्न शिल्लक ठेवायचं. आपल्याला भात वाढला थोडा शिल्लक ठेवा, आपल्याला भाकरी वाढली थोडी शिल्लक ठेवा, पोळी वाढली शिल्लक ठेवा, भाजी वाढली शिल्लक ठेवा, चटणी वाढली शिल्लक ठेवा, सगळं शिल्लक ठेवा. तूप आणि दूध मात्र शिल्लक ठेवायचं नाही, ते चाटून पुसून खायला शास्त्रानं सांगितलेलं आहे. तूप आणि दूध चाटून पुसून खाणं झालं. कशा करता? तूप आणि दूध आणि हे खाऊन टाकायचं आणि बाकी सगळं शिल्लक ठेवायचं. याचं कारण शास्त्राने असं सांगितलं, तुमचं पान धुवायला नेल्याच्या नंतर त्याच्यातलं अन्न मोरीत जातं आणि मोरीतल्या किड्या मुंग्याला सुद्धा ते अन्न प्राप्त झालं पाहिजे. त्यांच्याकरता सुद्धा, मोरीतल्या जीवाच्या करता सुद्धा आपल्याकडून काहीतरी अन्नदानाची व्यवस्था झाली पाहिजे. याच्याकरता शास्त्र म्हणतं काहीतरी अन्न पानामध्ये शिल्लक ठेवा. त्याच्यात तूप आणि दूध का ठेवायचं नाही? तूप आणि दूध हे पदार्थ मोरीत जगणाऱ्या जीवाच्या वाट्याला गेले तर त्यांना मरण येतं. विठ्ठल त्याच्यामुळे ते शिल्लक ठेवायचे नाहीत. बाकीचे सगळे पदार्थ मात्र त्यांना जीवन देणारे असतात, त्यांना जगवणारे असतात. ते पानामध्ये शिल्लक ठेवा असा विचार शास्त्राने आपल्याला सांगितलेला. मी कशा करता बोलायला लागलो? अरे, मोरीत जगणाऱ्या किड्याच्या अन्नदानाची व्यवस्था आपल्याला शास्त्र करायला सांगत असेल, ज्याला आपण हाडहाड करतो अशा तुच्छ जीवन जगणाऱ्या कुत्र्याच्या करता म्हणून अन्नदानाची व्यवस्था शास्त्र करायला सांगत असेल, तर याच्यामध्ये परोपकाराच्या शिवाय शास्त्राचा दुसरा कोणता उद्देश आहे मला सांगा? परोपकार घडला पाहिजे, आपल्याकडून परोपकार घडला पाहिजे. आणि परोपकाराचं कसं आहे? परोपकार कशा करता करायचा? माणसं आपल्याला विचारतात, परोपकार करा असं शास्त्र सांगतं, संत सांगतं, म्हणता तुम्ही, कशा करता करायचा परोपकार? त्याचं उत्तर आहे, परोपकार हा पुण्याय पापाय परपीडनम. पुण्य परोपकार, पापते परपीडा. तुकाराम महाराज सांगतात आणि शास्त्रही सांगतं, परपीडा करणं याच्यासारखं पाप नाही आणि परोपकार करणं याच्यासारखं पुण्य नाही. म्हणून पुण्याच्या प्राप्तीकरता परोपकार केला पाहिजे. विठ्ठल
पुण्य मिळवण्याकरता परोपकार. माणसं विचारतात पुण्य तरी कशाला पाहिजे असं विचारलं. परोपकार कशाला पाहिजे तर पुण्य मिळवण्याकरता. आणि पुण्य कशाकरता पाहिजे याचा विचार जर केला तर आपल्याला सुख पाहिजे असेल तर त्याच्याकरता पुण्य केलं पाहिजे. कारण सुखाचं कारण पुण्य आहे. पुण्य असल्याशिवाय आपल्याला सुख होत नाही. आपल्याला प्राप्त होणाऱ्या सुखदुःखाचा विचार जर आपण करायला लागलो तर सुख कशानं होतं आणि दुःख कशानं होतं शास्त्र आपल्याला त्याचा विचार सांगतं. आपल्याला होणारं दुःख आपल्या पापाचा परिणाम आणि आपल्याला होणारं सुख आपण पूर्व काळात केलेल्या पुण्याचा परिणाम आहे. विठ्ठल माणसं जगात बोलत असताना वात्रटपणानं काय बोलतील सांगता येत नाही. माणसाला सुख झालं आणि त्याला विचारलं बाबा हे सुख कसं झालं तर म्हणतो आपण खटपट केली म्हणून सुख झालं म्हणतो. आणि दुःख झालेल्या एखाद्या माणसाला विचारायला जा कशामुळं बाबा तो म्हणतो तुमच्या देवानं दुःख दिलं म्हणतो. म्हणजे देव आमचा दुःख त्याला देणार बरं का. तुमच्या दुःख दिलं झालं की ते देवानं दिलं आणि सुख झालं की ते माझ्या खटपटीनं मिळालं असं चालत नाही. सुख आणि दुःख दोन्ही लावायचं झालं तर एकाकडेच लावावं लागतं. दिलं तर देवानं दोन्ही दिलं म्हणा आणि जर मिळवलं म्हणत असाल तर तुम्हीच ते दोन्ही मिळवलेलं आहे अशा पद्धतीची भाषा बोला. शास्त्र असं सांगतं देव काही देत नसतो. देव काही देत नसतो म्हणून देवाची भक्ती सोडायची असा त्याचा अर्थ नाही बरं का. आपण केलेल्या कर्माची फळं आपल्यापर्यंत आणून पोहोचवण्याचं काम परमात्मा करतो. आपण पापाची क्रिया मागं केली म्हणूनच दुःख आपल्या पदरामध्ये पडतं. पापाची संचिते देहासे दंडना संचिते देहासे दंडना संचिते देहासे दंडना नारायणा बोल नाही नारायणा बोल पापाचे संचिते देहासे पापाचे संचिते देहासे नारायणा बोल नाही नारायण बोल पापाची संचिते देहासी दंडना तुझं नारायणा बोल नाही. तुकाराम महाराज सांगतात आम्हाला जे दुःख झालं ना देहाला दंडना जी झाली ना ही कशानं झाली. महाराज सांगतात आमच्याकडं पापाचं संचित होतं म्हणून आम्हाला देहाला दंडना झाली. देवा तुझं नारायणा बोल नाही. सामान्य संसारी मनुष्य दुःख देवाला दिला अशा पद्धतीची जे बोल देवाला लावतो असा बोल मी देवा तुला लावत नाही म्हणे. आमच्या कर्मानं पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारले. संतांनी सगळे आपल्याला हे समजावून सांगितलेलं आहे. दुःख झालं तर ते आपल्या पापाचा परिणाम आणि सुख झालं तर ते आपल्या पुण्याचा परिणाम. ज्ञानोबारांनी किती सुंदर हा विषय ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला समजावून सांगितलेला आहे. विधीची वाफे सत्क्रियाची बीज आरोपे मग जन्मशताचे निमापे सुखची मविजे. ज्ञानोबारे सांगतात आपलं जीवन आपलं आयुष्य शेत समजा. या कसं असतं शेतामध्ये पीक यायचं असलं तर तिथं काहीतरी पेरलं पाहिजे. मग ते पेरायचं ते कसं पेरावं लागतं कधी पेरावं लागतं पाऊस पडून गेल्यावर पेरावं लागतं. आणि पाऊस पडून गेल्याच्या नंतर नुसतं लगेच पेरून चालत नाही. चिखलामध्ये वापसा यावा लागतो आणि वापसा आल्यानंतर पेरल्यावर जे भरघोस पीक येतं ना तो सगळा प्रकार लक्षात घ्या. जमिनीत पेरावं लागतं. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं आपलं आयुष्य ही एक जमीन आहे. आपलं जीवन ही एक जमीन आहे. मनुष्याचं जीवन ही एक जमीन आहे आणि या जमिनीमध्ये ऐका हा शास्त्राच्या आज्ञेचा पाऊस पडला. जमिनीमध्ये शास्त्राच्या आज्ञेचा पाऊस पडल्याच्या नंतर जो वापसा आला तो विधीचा वापसा आला आणि त्या विधीच्या वापशानंतर त्या जीवनाच्या जमिनीमध्ये आपल्याला बीज जे पेरायचे ते कोणतं सत्क्रियेचं बीज पेरलं त्याच्या योगानं काय होतं शेकडो जन्मामध्ये सुखाचं पीक आपल्याला भोगायला मिळतं. विठ्ठल आयुष्याची जमीन आहे. शास्त्राज्ञेचा पाऊस आहे. विधीचा वापसा आहे. तो वापसा आल्यानंतर त्याच्यामध्ये सत्क्रियेचं बीज पेरायचं आहे आणि त्याच्या योगानं भरघोस आलेलं पीक मात्र सुखाचं आहे. ते एक जन्मात भोगून संपत नाही. शेकडो जन्म आपल्याला भोगायला मिळतात अशा पद्धतीचा विचार ज्ञानोबारे सांगतात. आता पापाचं बघा ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा विचार आपल्याला सांगितलेला आहे. आपल्याच जीवनाच्या जमिनीमध्ये शास्त्राज्ञेचा पाऊस पडत होता. तो शास्त्राज्ञेचा पाऊस न पडता निषिद्ध अशा पद्धतीच्या शास्त्रवचनाचा पाऊस पडला आणि त्याच्यातून काय झालं विधीची वाफ चुकवी. विधीचा वापसा त्यानं चुकवला त्या माणसानं आणि मग बीज कोणतं पेरलं अन्याय बीज वाफवी कुकर्माचा करवी राब जरी. कुकर्म तिथे त्यानं पेरून असं ते राबवायला सुरुवात केली ते पीक ते वाफवायला सुरुवात केली ते पीक आणि त्याच्यानंतर जे पीक निर्माण झालं ना ते कोणतं पीक होतं मग तयाची सारिखे असंभाव्य पाप पिके. पापाचं पीक आलं आणि परिणाम काय भोगावा लागला जीवाला. मग जन्म शताचे नियमा
मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव, ज्ञानोबारांनी सांगितलं कोट्यवधी जन्म जीवाला दुःख भोगावं लागतं, अशा पद्धतीचा विचार आहे. म्हणजे दुःख भोगावं लागलं तेही आपल्या कर्मानं आणि सुख भोगावं लागलं तेही आपल्या कर्मानं. दुःख जे भोगावं लागतं ते पाप कर्मानं आणि सुख जे भोगायला मिळतं ते पुण्यकर्माने असतं. मग हे पुण्यकर्म ऐका, आपल्याला सुख पाहिजे ना, हो, मग सुखाच्या प्राप्तीकरता काय करा, पुण्य करा. ते पुण्य कशातून होतं, परोपकारातून होतं. विठ्ठल विठ्ठल परोपकारातून पुण्य व्हावं, पुण्यातून आपल्या ठिकाणी सुख निर्माण व्हावं, याच्याकरता म्हणून आपल्याला परोपकार केला पाहिजे असं शास्त्र आपल्याला सांगतं. संत महात्मे सांगतात परोपकार करा कशाकरता, पुण्याकरता. पुण्य कशाकरता, सुखाकरता. एवढं उत्तर आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो बरं का. आपल्याला सुख व्हावं ऐका, याच्याकरता परोपकाराची गरज आहे हे आपण लक्षात घ्या. पुण्य निर्माण होण्याकरता परोपकाराची गरज आहे हे आपण लक्षात घ्या. आणि परोपकार म्हणजे काय, जे आपल्या मालकीचं आहे ते सगळ्याला विभागून खाणं. आपल्या घरी एक भाकरी, माझ्या पानामध्ये एक भाकरी वाढलेली जर असेल आणि मला एकच भाकरी, त्याच्यात पुढे भाकरी मिळणार नाही असं जरी असलं तरी आलेल्या अतिथीला त्याच्यातली चतकोर का होईना देणं माझं कर्तव्य असतं. याला परोपकाराचीच भावना म्हणतात. विठ्ठल आणि हे परोपकारात जे आपण देतो ना, हे देणं वाया जात नाही महाराज. आपण जे परोपकारासाठी देतो ना ते वाया जात नाही. मी उदाहरणाने आपल्याला सांगतो. जमिनीला आपण जमिनीला ज्वारी देतो. मला ज्वारी जर पाहिजे असली, मला खंडीखंडीने ज्वारी जर मोजून घ्यायची असली, जमिनीकडून काढून घ्यायची असली, तर मला जमिनीला अगोदर ज्वारी द्यावी लागते. मला जेवढी ज्वारी जमिनीला देणं घडतं तेवढीच ज्वारी जमीन परत देते का त्याच्यात वाढवून देते. हो, एका बीजा केला नाश मग भोगिले कनिता, मग भोगिले कनिता, मग भोगिले कनिता. एका बीजा केला नाश मग भोगिले कनिता, मग भोगिले कनिता. एका बीजा केला नाश मग भोगिले कनिता, मग भोगिले कनिता. एका बीजा केला नाश मग भोगिले कनिता, मग भोगिले कनिता. आपल्याला हे शेतातलं सगळं चिंतन सांगतात. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. जमिनीमध्ये टाकून एक बीज आपल्याला खराब करावं लागतं, नष्ट करून टाकावं लागतं. एक बीज देऊन टाकावं लागतं जमिनीला. आणि जमिनीला एक बीज दिल्याच्या नंतर जमीन आपल्यावर, आपण केलेल्या तिच्यावरच्या उपकाराचा मोबदला चुकवत असताना एक बीज दिलं तर जमीन आपल्याला एकच देते का, नाही महाराज. मग भोगिले कणीस, एवढं मोठं कणीस आपल्याला, हजारो दाण्यांनी भरलेलं कणीस ते जमीन आपल्याला देत असते. मग एक कण जर जमिनीला धान्याचा आपण दिला तर जमीन आपल्याला हजारो दाण्यांनी भरलेलं कणीस जसं देते ना, तसं परोपकाराकरता दाणा दिला की आपल्याला कणसासारखं सुख भोगायला मिळतं. विठ्ठल देण्याचा प्रकार आपल्याला पाहावा लागतो. सतत कोणाला तरी आपल्या जे मालकीचे ते सगळ्यांना विभागून दिलं पाहिजे. एक कथा सांगतात, कुठेतरी जुन्या काळात घडलेलं ही चरित्र आहे बरं. काही राजा होता, त्या राजाच्या बाबतीत असं सांगतात, त्या राजाला समाधानच नाही. सगळ्या पृथ्वीचा राजा, सम्राट राजा, जगाचा राजा, एवढी संपत्ती त्याच्याजवळ आहे, पण एवढी संपत्ती असताना त्या राजाच्या अंतःकरणाला अजिबात समाधान नाही. चेहरा नेहमी असा पडलेला असायचा राजाचा, सुतकी चेहरा दिसायचा. राजाला प्रधानाने विचारलं काय झालं महाराज, तो म्हणतो काय कारण माहिती नाही, अंतःकरणाला समाधान नाही. एवढी गोष्ट मात्र खरी आहे. राजाने विचार केला आपल्याला समाधान शोधलं पाहिजे. नुसती संपत्ती घेऊन काय करता, समाधानाकरता बाकीची सगळी साधनं असतात, तर ही साधनं जर समाधान देणार नसतील या साधनाला लाथ मारावी लागेल. राजाने विचार केला आपल्याला समाधानाचा शोध घ्यायचा आहे. समाधान कुठं मिळेल, एखादा महात्मा शोधा, ज्या महात्म्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो असा एखादा महात्मा पाहिल्याच्या नंतर याच्याकडे समाधान आहे हे लक्षात घेऊन त्यानं त्या समाधानाच्या प्राप्तीकरता काय केलं आपण त्याला विचारू शकतो असं राजाच्या मनात आलं. राजा निघाला, शोधाकरता निघाला. घोड्यावर बसून राजा निघाला, देशोदेशी चालला. गावागावातून राजा फिरायला लागला. त्या गावात गेल्याच्या नंतर कोण सज्जन, कोण महात्मा, कोण साधू, कोण महाराज
चौकशी केल्याच्या नंतर ज्यांची नावं राजाच्या डोळ्यासमोर यायची, राजा त्यांना जाऊन भेटायचा. भेटल्यावर त्यांचा चेहरा पाहिल्यावर राजाच्या लक्षात यायचं की माझ्यासारखाच हा सुद्धा आहे, माझ्यासारखीच याची स्थिती आहे, मला समाधान नाही, यालाही समाधान नाही, असं प्रत्येकाच्याकडे बघून राजाला वाटायला लागायचं. मग राजा तिथून दुसरीकडे जायचा. मग राजानं विचार केला, आपण हे सगळे महात्मे बघणं सोडून देऊ, जगाच्या बाजारात फिरू, संसारामध्ये कोणी आपल्याला एखादा असा मनुष्य दिसतो का चुकी जो पूर्ण समाधानी आहे, शोधून काढू. असा विचार करून राजा जेव्हा फिरायला लागला तेव्हा एका शेतामध्ये काहीतरी पीक होतं आणि त्या पिकामध्ये निंदण खुरपण्याचं काम चालू होतं. ते पीक खुरपणं चालू होतं. ते खुरपत असलेल्या मजुराकडे जाऊन राजाने एकाचा चेहरा पाहायला सुरुवात केली. तिथे एक मनुष्य, त्याची बायको त्याच्या बाजूला, दोघे जण खुरपण्याचं निंदण्याचं काम करत होते. आणि असं त्यांना पाहिल्याबरोबर राजाला वाटलं की या दोघांच्या अंतःकरणाला समाधान आहे. चेहरा एकदम आनंदाचा आहे, आनंद ओसंडून वाहतोय चेहऱ्यावरून. राजाने हे पाहिल्याबरोबर राजाच्या लक्षात आलं, हे महात्मेत बाबा, संसारातलं काम जरी करत असले, मोलमजुरी करून आपलं पोट जरी भरत असले, तरी परमानंदानं भरलेलं यांचं जीवन आहे. यांनी काय केलं असावं, हे कोण आहे, चौकशी करावी. राजा जवळ बसला जाऊन त्या माणसाने विचारलं, म्हणे माझ्याजवळ बसायचं कारण काय, मी मजूर आहे, शेतात मजुरी. अरे बाबा तुझं नाव काय? त्याने काहीतरी नाव सांगितलं. कोण आहेस तो? याच गावातला माणूस आहे. काय करतो? शेपा म्हणला हेच काम करतो. म्हणला शेतातलं काम, मोलमजुरी करावी लागते. कशा करता? पोट भराई करता. माझ्या घरात काही श्रीमंती नाही, माझ्या घरामध्ये पोट चालण्याकरता म्हणून घरामध्ये काही आपोआप पैसा येत नाही, मग काहीतरी करावं लागतं आणि माझ्या एकट्याच्या मजुरीनं पोट भरत नाही, म्हणून बायकोला सुद्धा रोज मजुरीला घेऊन येतो म्हणे. असं का म्हणे? बरं, तुझ्या कुटुंबात कोण कोण आहे? त्यानं सांगितलं, माझे वडील आहेत, माझी माता आहे, आम्ही दोघं नवरा बायको आहोत आणि आमचे 2 मुलं आहेत. 2 मुलं एवढा आमचा परिवार, 6 जण आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आहोत. ठीक आहे म्हणे. कोण कोण मजुरी करता? आम्ही 2घे जण मजुरी करतो. आई वडील ते थकलेले आहेत, मुलं ते शाळा शिकत असतात, त्याच्यामुळे त्यांचं शिक्षण चालू आहे, हे थकलेले आहेत. आम्हाला दोघाला पोट भरण्याकरता, 6 जणांचं पोट भरण्याकरता काहीतरी करावं लागतं, म्हणून मजुरीला येतो. काय मिळतं? मजुरी करून तुम्हाला दोघाला किती पैसे रोज मिळतात? जुन्या काळातली ही कथा आहे, साधारणपणे 250 वर्षापूर्वी घडलेली ही घटना आहे बरं का, हे कल्पित नाही काय. त्याने सांगितलं की म्हणे आम्हाला दोघाला मजुरीमध्ये 4 आणे रोज मिळतात. म्हणजे माझे 4 आणे, बायकोचे 4 आणे, मिळून किती झाले हो? 8 आणे. मला थोडं सांगत चला, गणित येत नाही मला. दोघांचे मिळून किती झाले? 8 आणे. मग 8 आण्यामध्ये तुझं भागतं का? तो म्हणलं सगळं भागतं नाही, उरतं सुद्धा. म्हणलं अरे असं कसं म्हणे? राजाने त्याला विचारलं, कसं भागवतो सांग म्हणे. त्याने सांगितलं म्हणे 2 आणे ह्याच्यातले आम्ही पोटाकरता खर्च करतो. जुन्या काळामध्ये अन्न यायचं, धान्य यायचं. जुन्या काळामध्ये माणसं, जुने लोक असं सांगायचे, कन्वटीला 1 रुपया घेऊन किराणा सामान आणायला जर बाजारात मनुष्य गेला तर पोत्यानं धान्य घरी आणत होता. 1 रुपया कन्वटीला लावून जायचं, पोत्याने धान्य आणायचं. आता त्याच्या उलटं झालं, पोत्यानं नोटा न्यायच्या आणि खिशात धान्य आणायचं, पुढे बांधून खिशात टाकून धान्य आणायचं, असं झालं. आता बदल झाला असेल तो जाऊ द्या, पण जुना काळ बघा, हे उदाहरण जुन्या काळातलं आहे. त्यांना सांगितलं 2 आण्यामध्ये आमचं 6 जणांचं पोट भरतं. बाकीच्या 6 आण्याचं काय करतोस? तो म्हणला 2 आण्यात कर्ज फेडतो, बरं, 2 आणे कर्ज देतो, बरं, आणि 2 आणे शिल्लक ठेवतो. हे त्यानं सांगितल्याच्या नंतर राजा म्हणला, तुझ्या 2 आण्याचा खर्च मला कळाला. 2 आण्यामध्ये सगळ्या कुटुंबाचं पोट भरतोस हे कळालं, त्याच्यात अन्नधान्य खरेदी करून सगळ्याचं पोट भरेल अशी व्यवस्था करतोस कळालं. पण बाकीच्या 6 आण्याचा तुम्हाला जो हिशेब सांगितला त्याच्यामध्ये 2 आणे कर्ज फेडणे, 2 आण्यात कर्ज देणे आणि 2 आणे शिल्लक ठेवणे, हे काय चाललंय म्हणे? काय चाललंय? त्यानं सांगितलं, ह्या 2 आण्याचा खर्च, प्रत्येक 2 आण्याचा खर्च कसा होतो तर तुम्हाला सांगतो म्हणे, त्याच्यातून तुम्ही लक्षात घ्या. माझी भाषा वेगळी आहे थोडी. मी 2 आणे कर्ज फेडण्याकरता रोज खर्च करतो म्हणले ना, त्या आई वडिलांच्यासाठी त्यांचे औषधोपचार असतील, त्यांच्या सुखसोयी असतील, त्याच्याकरता मला 2 आणे रोज खर्च करावे लागतात. आणि त्यांनी माझ्याकरता जे काही माझ्यावर उपकार करून केलेला आहे त्याची परतफेड म्हणून मला जर त्यांच्यासाठी सेवेसाठी हे 2 आणे द्यावे लागत असतील तर ही कर्जाची परतफेड आहे. म्हणला विठ्ठल विठ्ठल.
त्या आईनं रक्ताचं दूध करून आपल्याला पाजवलं बाबानो. तिची परतफेड कर्जाची केली पाहिजे की नाही, तिच्या सुखसोयी करता, तिला काही आजार असेल तर औषधोपचारा करता, वडला करता, हे सगळंच्या सगळं मी जे करतो 2 आण्यामध्ये त्यांचा खर्च भागवतो. हे कर्जाची परतफेड आहे. बरं 2 आणे काय करतोस, दुसरे 2 आणे त्याच्या पुढचे ते कर्ज देतो म्हणला. देतो म्हणजे मुलांसाठी खर्च करतो. आई वडिलासाठी खर्च करण्यामध्ये जशी कर्जाची फेड आहे त्याप्रमाणे मुलांच्यासाठी खर्च करण्यामध्ये कर्ज देणं आहे म्हणलं. त्यांना आता मी खर्च करून शिकवतोय ना, मग शिकल्यानंतर त्यांनी मला विचारलं पाहिजे म्हणून हे देणं आहे म्हणलं. विठ्ठल झालं 2 आणे तिकडे गेले म्हणजे किती आणे संपले हो आता मला सांगा की थोडं, किती आणे संपले. पोटाला किती गेले 2. कर्ज फेडण्यात मायबापाच्या सेवेत किती गेले 2. पोराबाळाला शिकवण्याकरता वगैरे त्यांच्यासाठी खर्च करण्यात किती गेले 2. एकूण किती झाले आता गेलेले 6, राहिले किती 2. आता या 2 आण्याचं त्याने काय केलं होतं, ह्या 2 आण्यामध्ये तो म्हणला हे 2 आणे मी शिल्लक ठेवतो म्हणल्यावर राजाने विचारलं मग असे 2 आणे तुझ्या घरी जे शिल्लक आहेत आता तुझ्याकडे किती पैसे आहेत म्हणे. राजाला त्यानं सांगितलं एकही पैसा शिल्लक नाही, घरामध्ये एकही पैसा शिल्लक नाही, पण रोज 2 आणे शिल्लक ठेवतो ही माझी भाषा आहे. राजा म्हणाला ह्याचा तरी अर्थ समजावून सांग ना मला. राजाला त्यानं सांगितलं हे 2 आणे मी दान देतो आणि दान दिलं म्हणजे भगवंताच्या खजिन्यामध्ये जमा होतात. विठ्ठल विठ्ठल मला सांगा या माणसानं कमावले किती आणि त्याच्यातून त्यानं परोपकाराकरता खर्च किती केले, स्वतः किती खर्च केले याचा विचार करा. आपल्याकरता किती खर्च केले, त्यानं मिळवले 8 आणे, आपल्याकरता किती खर्च केला, फक्त 2 आण्याचा. आई बापाकरता खर्च केला, परोपकारच आहे. मुलाबाळाकरता खर्च केला, परोपकार ही भाषा तिथं जरी आपल्याला वापरता येत नसरे. ऐका, माय बापाची सेवा करणं पुत्र कर्तव्य आहे. मुलाबाळांच्यासाठी काहीतरी खर्च करून त्यांना शिकवणं बापाचं कर्तव्य आहे. पण हे पितृकर्तव्य पुत्र कर्तव्य करतो हे असं जरी म्हणत असलो आपण तरी त्याच्यातूनही थोडंफार लोकाला देणं, स्वतःसाठी न वापरता इतरासाठी वापरणं सुरू झालं की हा परोपकार म्हणायला हरकत नसते. विठ्ठल म्हणजे 8 आण्यामध्ये 2 आणे स्वतः करता. मिळवलेत किती 8 आणे, पण त्या मिळवलेल्या 8 आण्यामध्ये 2 आणे स्वतः करता आणि बाकीचे 6 आणे इतरा करता हा जर खर्च करीत असेल तर याच्यातून समाधान कशानं मिळतं ह्याचा विचार करा. पैसे मिळवले जवळच ठेवले त्याच्यात समाधान नाही. आपण जे पैसा म्हणूनच ना, एक पैसा उदाहरणाकरता आपल्याला मी सांगितला, जे आपण मिळवतो ते आपल्याकडे प्राप्त झालेलं जे स्वतःच्या मालकीचं आहे ते स्वतःच्या भोगाकरता कमी वापरून समाजाकरता देणं यालाच परोपकार असं म्हणतात. विठ्ठल हा परोपकार पुण्य निर्माण करतो, हा परोपकार महत्वाचा असतो. म्हणून ऐका, आता या परोपकाराच्या बद्दल माझा 3रा मुद्दा होता. मी सुरुवातीला बोललो होतं ना, परोपकाराच्या बद्दल मला विचार करताना परोपकार म्हणजे काय विस्ताराने विचार आपण केला. परोपकारात प्रकार काय, खरा खोटा. संसाराच्या जवळ केलं की खोटा आणि देवाच्या जवळ ज्यांनी केलं त्यांचा परोपकार आपल्यावर जो झाला उपकार झाला तो खरा उपकार आहे. अशा पद्धतीचं चिंतन आपण करून आलो. प्रकाराचा विचार झाला. माझा 3रा मुद्दा, शेवटचा मुद्दा, एवढा मुद्दा झाला की कीर्तन जवळजवळ संपणारच बरं का. पण तो मुद्दा काय आहे, परोपकाराची फलश्रुती काय. आपण बघा की कोणालाही काहीतरी करा म्हणलं की माणसं म्हणतात ह्याच्याने काय मिळणार आधी सांगा मग करायचं की नाही मी ठरवू. बरोबर की नाही. आपल्याकडे मजुरीला एखादा मजूर जर बोलावला, त्याला सांगितलं एवढं काम आहे माझं करून दे, तर तो मजूर म्हणतो करीन हो, पण संध्याकाळी हातात काय ठेवता सांगा मग मी कामाला लागतो म्हणतो ना. याचा अर्थ काय, फळाचा विचार केल्याशिवाय कोणीही कोणतीही क्रिया करायला तयार होत नाही. प्रयोजन मनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. मंद बुद्धीचा मनुष्य असला तरी फळाचा विचार केल्याशिवाय कोणतीही क्रिया करायला तो तयार होत नाही. विठ्ठल विठ्ठल मग परोपकाराच्या संबंधानं फळाचा विचार करावा लागतो. परोपकाराने काय मिळतं, कसं असतं बघा. काही साधनाचा संसाराकरता उपयोग असतो, संसारात फल देतात, आणि काही साधनं परमार्थात फल देणारी असतात, परमार्थातलं फल देतात. परोपकार कसा आहे विचार केला तर परोपकाराने संसारातले फल मिळतं आणि परोपकारानं परमार्थातले फल मिळतं. विठ्ठल
परोपकाराने संसारात काय मिळतं याचा विचार सुरुवातीला आपण करू. परोपकार करणाऱ्या माणसाला नावलौकिक मिळतो, त्याची कीर्ती होते. हे संसारातलं फल आपल्याला पाहायला सापडतं. मी उदाहरणं सांगतो आपल्याला. परोपकाराने आपल्याला नावलौकिक मिळतं याच्याकरता उदाहरणं जर आपल्याला पाहिजे झाली तर अनेक उदाहरणं आपल्याला सांगणं शक्य आहे. मी एक सामान्य उदाहरण सांगतो. एका गावामध्ये 2 मित्र होते. त्या 2 मित्रापैकी एक मित्र अत्यंत सधन श्रीमंत होता, दुसरा मित्र त्याचा गरीब होता, पण परमार्थी वृत्तीचा होता. गरीब असलेला परमार्थी वृत्तीचा होता. सधन जो होता, श्रीमंत जो होता, तो फक्त संसाराच्या आसक्तीचा होता. पुढं काय झालं, या दोघांच्या जवळ थोडे थोडे पैसे जास्त आगाऊचे जमा झाले. श्रीमंताकडे तर होतेच होते, या गरीबाकडे थोडासा पैसा जमा झाला. मग त्यांनी विचार केला, आपल्या या पैशाचा आपल्याला काहीतरी विनियोग करायचा. काय विनियोग करायचा? त्या श्रीमंतानं ठरवलं आपल्याला राहायला एक चांगलं घर बांधू म्हणे. त्यानं घर बांधायचं ठरवलं. केवढं घर बांधलं त्यानं? 100 खोल्याचं घर बांधलं. 100 खोल्याचं घर स्वतःला राहण्याकरता या श्रीमंतानं बांधलं. आता तो संसारी, स्वतःच्या फक्त संसारासक्त वृत्तीचा असल्यामुळं त्यानं संसाराला उपयोगी पडेल, उपभोगाला उपयोगी पडेल अशा पद्धतीचं फक्त एक घर स्वतः करता 100 खोल्याचं स्वतःच्याच भोगा करता बांधलं. दुसरा जो मित्र होता तो गरीब होता, थोडे पैसे जमा झाले होते, परमार्थी वृत्तीचा होता, त्याला एक मोडकं तोडकं घर होतं. त्यानं विचार केला, राहायला आपल्याला काही का असेना घर आहे ना, डोक्यावर छप्पर आहे ना, मग आता आपण घराच्यासाठी उठाठेव कशाला करायची? आपल्याजवळ 4 पैसे आहेत, आपण गावाच्या मंदिराच्या बाजूला एक धर्मशाळा बांधू. इथून अनेक लोक तीर्थयात्रेला जातात, वारीला जातात. त्या यात्रेला, वारीला जाणाऱ्या उतारूंची, यात्रेकरूची, वारकऱ्याची काहीतरी सोय झाली पाहिजे. गावात आपल्या घर मोठाली नाहीत. त्या मित्राने 100 खोल्याचं घर जरी बांधलं असलं तरी तो कोणाला आपल्या घरामध्ये उतरू देत नाही. मग काय करा, एक धर्मशाळा बांधा. त्यानं 2 खोल्याची धर्मशाळा बांधली. संपलं. माझं उदाहरण संपलं, माझी गोष्ट संपली. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता त्या गावात 100 खोल्याचं घर ज्यानं बांधलंय आणि ज्यानं 2 खोल्याचं घर बांधलंय, या 2 माणसापैकी तुम्हाला आम्हाला कोणाचं नाव माहीत होतं? एवढंच सांगा. कोणाचं नाव माहीत होतं? सगळ्या जगाला नाव कोणाचं कळतं? 100 खोल्यावाल्याच्या नावाचा डंका जगात पिटतो का 2 खोल्यावाल्याचं नाव जगात पसरतं? हो, काही बोलत नाही तुम्ही. तुम्हाला 100 खोल्यावाल्याचं प्रेम आहे का? हो बोला ना मला. कोण 100 खोल्यावाल्याचं नाव जगाला कळत नाही. हो, त्याचं कारण काय? त्या 100 खोल्या तो स्वतः करता वापरतो आणि याच्या 2 खोल्या मात्र येणाऱ्या जाणाऱ्याच्या व्यवस्थेकरता. म्हणून जाणारा एखादा माणूस तिथून यात्रा करून गेला, मागून येणारा वारकरी त्याला विचारतो, बाबा त्या गावात मला मुक्काम करायचा आहे, हो तिथं काही मुक्कामाची सोय आहे? तो म्हणतो, नाही, अमक्यानं बांधलेली एक 2 खोल्याची धर्मशाळा आहे, तुम्ही तिथं जाऊन थांबू शकता, ती फुकट तुम्हाला वापरायला मिळेल. हे सांगतो की नाही? म्हणजे काय झालं, 100 खोल्यावाल्याचं नाव जगाला कळालं नाही आणि 2च खोल्यावाल्याचं नाव जगाला कळालं. त्याचं कारण काय? याच्या 100 असल्या तरी स्वार्थाच्या आहेत आणि याच्या 2च असल्या तरी परोपकाराच्या आहेत. भरपूर पैसे असणं, भरपूर श्रीमंती असणं याच्यानं कीर्ती होत नाही. आपल्या जवळचा पैसा जगाच्या उपकाराकरता, जगावर उपकार करण्याकरता, परोपकाराकरता खर्च केला की मग नावलौकिक होतं. मी आपल्याला 2 नावं विचारतो, तुम्हाला प्रेमानं कोणाचं नाव घ्यावं वाटतं सांगा. एक आहे दुर्योधन आणि दुसरं आहे कर्ण. कोणाचं नाव प्रेमानं घ्यावं? दोघांचे नाव घेतलं आपण तरी प्रेमानं कोणाचं घ्यावं वाटतं सांगा मला. दुर्योधनाचं घ्यावं वाटतं का कर्णाचं घ्यावं वाटतं? कर्णाचं. त्याचं कारण काय? दुर्योधनाकडेही संपत्ती आहे आणि कर्णाकडे थोडी संपत्ती आहे. कर्णाची आणि दुर्योधनाची तुलना होऊ शकत नाही. दुर्योधनाच्याकडे अमाप संपत्ती आहे, तो सगळ्या भारताचं राज्य भोगतोय, एवढी संपत्ती त्याच्याकडे आहे. आणि त्या कर्णाने, त्या दुर्योधनानं काय केलं? कर्ण हा त्याचा मित्र होता. राजाच्या जवळ बसत असताना आपला मित्र सामान्य परिस्थितीचा असून चालणार नाही, त्याला लहानसं का होईना राज्य दिलं पाहिजे, म्हणून आपल्या राज्यातून एक लहानसं अंग देशाचं राज्य कर्णाच्या नावानं त्यानं करून दिलं होतं. म्हणजे अंग देशाचं राज्य ही सुद्धा कोणाची संपत्ती? मुळामध्ये दुर्योधनाची, आत्ता कर्णाच्या मालकीची झाली. सबंध भारताचं राज्य भोगणारा कर्ण हे दुर्योधन आणि एक लहानशा कर्ण अंग देश नावाच्या लहानशा भूभागाचा राज्य भोगणारा हा कर्ण. मला सांगा कोणाचं नाव प्रेमानं घेतलं जातं? हो, मोठी संपत्ती म्हणून दुर्योधनाचं नाव कोणी घेईल का? घेत नाही. का? त्याच्याजवळ संपत्ती आहे पण दान नाही. हा, पण कर्णाचा विचार जर केला, आपल्याजवळ असलेली सगळी संपत्ती कर्णानं दान धर्मात म्हणजे परोपकारात खर्च केली, म्हणून त्याचं नाव झालं विठ्ठल. विठ्ठल कसल्याही प्रसंगात
प्रसंगामध्ये कर्णाने दान दिलं अशा कथा कर्णाच्या संबंधानं आपल्याला पाहायला सापडतात बरं का. कर्ण भिडता समरंगणी बाणी व्यापियला रणी मागसी पाडवणी तेथे दात तयाचे मागसी पाडवणी तेथे दात तयाचे मागसी पाडवणी तेथे दात तयाचे मागसी पाडवणी तेथे दात तया कर्ण भिडता समरंगणी बाणी व्यापियला रणी भिडता समरांगणी माडी व्यापियला रणी मागसे पाडवणी तेथे दात तयाचे. देवाचा निष्ठुरपणा सांगताना तुकाराम महाराज बोलायला लागले, देवा काय बाबा त्या कर्णाकडे तुम्ही कधी मागायला गेला? कर्ण दाता हे गोष्ट खरी आहे देवा, तो वाटेल ते देतो, वाटेल त्या परिस्थितीत देतो, हे सगळं जरी खरं असलं तरी त्याच्याकडे मागायला देवानं कधी जावं? कर्ण भिडता समरंगणी युद्ध चालू होतं, अर्जुन आणि कर्णाचं युद्ध चालू होतं. त्या अर्जुन आणि कर्णाच्या युद्धामध्ये कर्णाच्या रथाचं एक चाक जमिनीत रुतायला लागलं. आता ते चाक जमिनीत रुतत असताना कर्णाला युद्ध करणं जड चाललं, म्हणून कर्णाने ते रथ मोकळा केला पाहिजे म्हणून तो रथाच्या खाली उतरला, ते चाक काढायला लागला. पण अर्जुनाकडून येणारे बाण थांबेनात, म्हणून याला प्रतिकाराचे बाण सोडणं आवश्यक होतं. म्हणून त्यानं काय केलं, एका हाताने रथाचं चाक काढायला लागला, दुसऱ्या हातात धनुष्य पकडलं आणि त्या धनुष्याच्या दोरीवर बाण लावल्याच्या नंतर तो दातानी ओढून त्यानं अर्जुनाकडे सोडायला सुरुवात केली. दातानी धनुष्याची प्रत्यंच्या ओढून त्यानं बाण मारायला जेव्हा सुरुवात केली, देवाने विचार केला, हे कर्णाचे बाण थांबले पाहिजेत, माझ्या अर्जुनाचं रक्षण झालं पाहिजे, काय करा, कर्णाकडे जाऊन दान मागावं असा विचार करून भगवान ब्राह्मणाच्या रूपाने कर्णाकडे गेले. कधी? समरांगणात. चाक काढीत, एका हाताने तो चाक काढीत होता, एका हातात धनुष्य आहे, दाताने ओढून तो प्रत्यंच्या ओढून बाण मारतोय. अशा अवस्थेत कर्णाकडे देव जातात, ब्राह्मण रूपात जातात आणि म्हणतात, तुझं कल्याण असो, शुभमस्तू, कल्याणमस्तू, आशीर्वाद दिला. आणि त्याला सांगितलं, मी ब्राह्मण आहे बाबा, आपण दान करता, मोठे दाते आहात, अशी कीर्ती ऐकून तुमच्याकडे आलो, मला यायला कदाचित वेळ झाला असेल, पण आपण काही देत असाल तर द्या, नाही तर मी जातो म्हणे परत. कर्णाने सांगितलं, माझं समर्थ दाता कोणा ते नास्ती न म्हणे, मी कोणाला नाही म्हणणार नाही, म्हणलं नाही. शेवटचा प्रसंग, या शेवटच्या प्रसंगामध्ये तरी नाही कशाला म्हणू, म्हणे तुम्हाला मी दान देतो, थोडं थांबा. काय करू? ब्राह्मणाला त्यांनी सांगितलं, माझ्या या समोरच्या 2 दाताला सोनं लावलेलं आहे, हे सोनं काढून घ्यायचं असेल तर हे 2 दात पाडावे लागतील, दगड घ्या, माझ्या तोंडावर मारा आणि हे 2 दात काढून. ब्राह्मणानं सांगितलं, असं मी करत नाही म्हणे, तुमच्या तोंडावर दगड मारायचा, तुमचे दात पाडायचे आणि ते सोनं घेऊन जायचं, हे मला शोभत नाही. ब्राह्मणाच्या रूपातल्या भगवंताने सांगितल्यावर कर्णानं सांगितलं, थोडं थांबा, तुम्ही करणार नसेल तर मी तुम्हाला ते करून दान देतो. एक दगड घेतला, त्याच्यावर स्वतःचं तोंड आपटलं, दात पाडले आणि मागसी पाडवणी तेथे दात तयाचे. ते दात भगवंताच्या हातात त्यांनी दिले. याचा अर्थ काय? कसल्याही परिस्थितीमध्ये परोपकार करणं कर्णाचं सुटतच नाही, म्हणून त्याचं नाव आनंदानं घेतलं जातं. विठ्ठल विठ्ठल. संपत्ती मोठी आहे याच्यावर ते काही अवलंबून नाही. कीर्तीचं जे अवलंबून आहे ते संपत्तीच्या परोपकारावर. कोणतंही बरं का, घर असो, संपत्ती असो, ज्ञानाचा विचार करा किंवा आपल्याकडं ज्ञानी कोण होऊन गेले तुम्हाला जर विचारलं, ज्ञानी महात्म्याची नावं सांगा म्हटल्यानंतर डोळ्यासमोर नाव येतं, पहिलं ज्ञानोबाराय, दुसरं नाव येतं नामदेवराय, तिसरं नाव येतं एकनाथ महाराज, चौथं नाव येतं जगद्गुरु तुकाराम महाराज, 5वं नाव येतं निळोबाराय. सांगा की पुढं कोण आहे? चोखोबाराय, गोरोबा काका. काय 10-20 नावाच्या पलीकडे आपल्याला ज्ञानी महात्मा म्हणल्याच्या नंतर नाव आठवतं का? आठवत नाही. एवढेच ज्ञानी जगात झाले का? नाही. तुकाराम महाराजांनी तरी सांगितलं, ऐसे खेळीये कोट्यानुकोटी गणित नाही त्याला रे. असे महात्मे ज्ञानी पुरुष जगामध्ये कोट्यवधी झाले. अरे मग कोट्यवधी झाले तर 10-20 जणांचीच नावं का ठाऊक आहेत? बाकीच्याची नावं तुम्हाला का लक्षात राहत नाहीत, का ठाऊक नाहीत? याचं कारण आहे तेही ज्ञानी आहेत, हेही ज्ञानी आहेत,
फक्त त्यांनी स्वतःचं ज्ञान स्वतःच्या मोक्षाकरता वापरले आणि यांनी स्वतःचं ज्ञान जगाला मुक्त करण्याकरता वापरलंय. विठ्ठल ज्ञानोबाऱ्याकडे असलेलं ज्ञान ज्ञानेश्वर महाराज कशा करता वापरता सांगा ना. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची गुह्य बोले विश्व ब्रह्मची गुह्य बोले विश्व ब्रह्माचे विश्व ब्रह्माचे पाळी कशी ज्ञानोबाऱ्याने आपलं ज्ञान कशा करता वापरलं याचा विचार करा ना. प्रगट गुह्य बोले गुप्त असलेलं ज्ञान ज्ञानेश्वर महाराज प्रगट रीतीनं जगाला सांगायला लागले. कशा करता? विश्व ब्रह्मची केले. सगळ्या विश्वाला ब्रह्म करण्याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञान देतात. बाकीचे महात्मे काय करतात? स्वतः मुक्त होण्याकरता आपल्या ज्ञानाचा वापर करतात. ज्ञान झालं की मोक्ष. ज्ञानादेव तु कैवल्यम. हा तमेव विदित्वा अतिमृत्युमेते नान्यः पंथा विद्यते अयनाय. वेदशास्त्र आपल्याला सांगतात मोक्षाकरता ज्ञान लागतं. मोक्ष मिळवण्याकरता ज्ञान पाहिजे हा विचार करून सगळे महात्मे आजपर्यंत झालेले कोट्यानुकोटी ज्यांची नावं आपल्याला ठाऊक नाहीत या महात्म्यांनी काय केलं? ज्ञान मिळवलं. कशा करता? स्वतःच्या मोक्षाकरता. स्वतःच मुक्त होण्याकरता ज्यांनी ज्ञान वापरलं असेल आणि जगाला मोक्ष देण्याकरता ते ज्ञान ज्यांनी वाटून दिलं नसेल त्यांचं नाव आपल्याला ठाऊक असायचं काय? कारण असतील ज्ञानी भेटले तेव्हा पाया पडू करू नमस्कार त्यांना, पण त्यांचं नाव घेण्याचं कारण नाही. पण ज्ञानोबा तुकाराम आपण नाव घेतो. कशा करता नाव घेता सांगा ना मला. या महात्म्यांनी त्यांच्याकडे असलेलं ज्ञान जगाला वाटून दिलं आणि जगाच्या मोक्षाकरता आपल्या ज्ञानाचा विनियोग हे महात्मे करतात म्हणून यांचा नावलौकिक झाला. मला काय सांगायचं आहे? आपली संपत्ती असेल की आपल्या ठिकाणी असणारा ज्ञानासारखा विशेष असेल हा सगळाच्या सगळा स्वार्थाकरता वापरला नावलौकिक होत नाही. हा परमार्थाकरता वापरावा लागतो, परोपकाराकरता वापरावा लागतो, जगाला द्यावा लागतो. त्यावेळेला त्याचा नावलौकिक होतो. याचा अर्थ काय झाला? संसाराच्या दृष्टीनं नावलौकिक होणं, कीर्ती होणं हे परोपकाराचं फळ आहे. आता परमार्थात चला. परमार्थात तुम्ही परोपकार केल्याने परमार्थात काय मिळतं? परमार्थात सगळ्यात शेवटचं फळ आहे देवाचं दर्शन आणि ते देवाचं दर्शन होण्याकरता सुद्धा परोपकार आपल्याला उपयोगी पडतो. कशावरून? तुकोबाऱ्या सांगतात म्हणून.
तुकोबारायांनी एका भंगामध्ये देवाच्या भेटीचे सोपे सोपे उपाय सांगितले. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. तुला देव पाहिजे असला तर मी एक सोपा उपाय सांगतो बाबा, करून बघ. माणसाला कसं असतं, सोपं करावं वाटतं, अवघड कोणी नकरी सांगता सुलभ बहुता गोड वाटते. सोपं सांगितलं की बरं वाटतं. महाराजांना लोकांनी सांग, हा महाराज सोपं साधन सांगणार ना देवाच्या भेटीचं, सांगा. महाराजांनी सांगितलं, भावेगा वेगीत शुद्ध करून या चित्त. अगोदर महाराज म्हणतात चित्त शुद्ध कर, देवाच्या संबंधानं भक्ती भावना धर, देवाचं गीत गायला लाग. या सोप्या उपायानं तुला देव भेटेल. आता हे तुकाराम महाराजाला सोपं वाटलं म्हणून आपल्याला सोपं आहे का? अंतःकरण शुद्ध करायचं म्हणजे सगळे विकार मनातून बाहेर काढून टाकायचे. सोपं काय? देवाच्या संबंधानं भक्ती भावना धरायची. सोपं काय? त्याच्यानंतर देवाचं गीत गायचं. सोपं नाही महाराज हे. तुम्हाला सोपं वाटलं असेल पण आमच्याकरता सोपं नाही. याच्यापेक्षा सोपं सांगा. महाराज पुढं सांगतात, अजून सोपं सांगा, अजून सांगतात, त्याच्यापेक्षा सोपं सांगा, अजून सांगतात, सगळ्यात सोपं सांगा. तिथं महाराजांनी काय सांगितलं हो? तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, सोपा उपाय देवाच्या भेटीचा कोणता? तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. माणसाने फार परोपकार करावा, देव भेटतो. फार करवत नाही ना, थोडा तरी करा. आता थोड्या तरी परोपकारांना देव कसा भेटायचा असं कोणी विचारलं तर त्याला उत्तर असं आहे, माणसाला परोपकाराचं वळण नसतं, त्याच्या बुद्धीला परोपकाराचं वळण लावण्याकरता महाराज सुरुवातीला सांगतात, थोडा तरी करायला शिक बाबा. म्हणजे कसं, फार परोपकार करवत नसला तर थोडा तरी कसा करायचा? नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. हा, असं थोडा तरी परोपकार करायला शिका. काय होईल त्याच्यानं? परोपकाराचं बुद्धीला वळण लागेल. ते वळण वाढत गेलं की फार परोपकार होईल, आणि फार परोपकार झाला की चित्त शुद्ध होऊन देव भेटेल. विठ्ठल विठ्ठल. परोपकाराने देव भेटतो म्हणजे परमार्थातलं महत्वाचं फळ मिळालं ना. पर उपकारी वेचिल्या शक्ती, पर उपकारी वेचिल्या शक्ती, पर उपकारी वेचिल्या शक्ती, पर उपकारी वेचिल्या शक्ती, तेणे आत्मस्थिती जाणीतली, जाणीतली आते आत्मस्थिती जाणीतली, परोपकारी वेचिल्या शक्ती तेणे आत्मस्थिती जाणीतली. तुकाराम मला सांगता, ज्यानं आपल्याजवळ असलेल्या सगळ्या शक्ती परोपकाराकरता खर्च केल्या अशा महात्म्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो. हे तुम्ही जाणून घ्या. म्हणजे आत्मसाक्षात्काराकरता, भगवंताच्या दर्शनाकरता परोपकार हे साधन म्हणून आपल्याला जर उपयोगी पडणार, परोपकार हा जर हे साधन असेल तर मग परोपकाराचं महत्त्व परमार्थाच्या दृष्टीनेही आहे. परोपकाराने संसारात कीर्ती हा फललाभ होतो, आणि
परोपकाराने परमार्थामध्ये आत्मलाभ, ब्रह्मलाभ, भगवंताचं दर्शन हा फललाभ होतो. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये परोपकार असला पाहिजे. संत महात्मे आपल्याला शिकवतात, थोडा तरी परोपकार करायला लागा बाबा. परोपकार करा. परोपकार केला तर माणूस म्हणून जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. परोपकार करायला लागला तरच तुमच्या जगण्याला किंमत आहे, आणि परोपकार नाही केला तर तुमच्या जीवनाला काही किंमत नाही, असे शास्त्राने सांगितले. विठ्ठल विठ्ठल. एक संस्कृत सुभाषित आहे. सुभाषित म्हणण्यापेक्षा ते ऋषीमुनींचं वचन आहे. त्यांनी असं सांगितलं, माणसाने परोपकार नाही केला तर त्या माणसाच्या पेक्षा जनावर जगलेलं बरं. परोपकार शून्यस्य धिंग मनुष्यस्य जीवितम. परोपकार न करणाऱ्या माणसाच्या जीवनाला धिक्कार असो. हा, धिग हे शरीर अनौपकारे. तुकाराम महाराज सांगतात आपल्याला, परोपकार नाही केला तर त्या माणसाच्या शरीराला धिक्कार असो, असं महाराजांनी सुद्धा स्वतः सांगितलेलं आहे. काही लोकांना परोपकार आवडतच नाही. परोपकार करणं त्याचं वावडच असतं त्यांना म्हणे बरं का. हा, परोपकार पुण्यत्या वावडे, विषाचे ते किडे दुग्धी मरे. बरं का, विषाचा किडा त्याला दुधात आणून टाकला तर जसा मरून जातो, तसा संसाराची आसक्ती असलेला मनुष्य परोपकाराच्या दुधात आणून टाकला की मरूनच जातो. म्हणजे विठ्ठल विठ्ठल. असा परोपकार न करणारा मनुष्य जर असला, परोपकार करतच नाही असा जर मनुष्य असला, धिंग मनुष्यस्य जीवितम, त्याच्या जीवनाला धिक्कार असो. पुढे वर्णन काय केलं, जीवंत पशवः तेषां चर्मापि उपकरिष्यते. जनावर जगलेलं बरं. परोपकार न करणाऱ्या माणसापेक्षा जनावराचं जगणं बरं. का? जनावर जिवंत असताना उपकार करतं, जनावर मेलं तरी त्याचा उपकार चालूच राहतो. बघा तुम्ही, आपल्या शेतात कामाकरता आपण बैल ठेवला, जिवंत असेपर्यंत शेतात राबून राबून आपल्यावर उपकार करतो, आणि तोच जर बैल मेला तर त्याचा कातड्याचा उपयोग होतो की नाही. जुन्या काळामध्ये विहिरीतलं पाणी काढायला मोट असायची. आता पंप मोटारी आल्या त्याच्यामुळे पाणी काढणं सोपं झालं. पण विहिरीतलं पाणी मोठ्यानं काढायकरता ती मोठी कातडी जी पिशवी शिवली जायची, मेलेल्या बैलाच्या कातड्याचीच ती पिशवी असायची ना. म्हणजे बैल जर मेला तर त्याचं कातडं आपल्याला मोठ्याला उपयोगी येतं. मोठ नाही झाली, नाडा करता येतो. नाडाही नाही जमला, जोडा तरी नक्की करता येतो. उपकार चालूच राहतो. पण परोपकार न करणाऱ्या माणसाकडे चला, जन्मभर त्यानं कोणावरही उपकार केला नाही, म्हणून मेल्यावर रागाने त्याच्या कातड्याचा जोडा करायचा म्हटलं तर तेही जमत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे परोपकार न करणारा मनुष्य जनावरापेक्षा त्याचं जीवन बत्तर आहे. परोपकार न करणाऱ्या माणसाला काडीची किंमत, गवताच्या काडीची किंमत नाही असे शास्त्रचिंतन सांगतात. तृणंचाहम वरम मन्ये नरातनुपकारिणः घासो भूत्वा पशून पाती भीरोन पाती रणांगणे. परोपकार न करणाऱ्या माणसापेक्षा गवत चांगलं, कारण गवताची काडी दोघावर उपकार करते, जनावरावर आणि भ्याड माणसावर. जनावरावर उपकार कसा असतो, जनावराच्या पोटामध्ये अन्नाच्या रूपाने गवताची काडी जाते आणि त्याचं पोषण करून त्याच्यावर उपकार करते. भ्याड माणसाचं कसं, आपला जुना राजेरजवाडे लोकांच्या बाबतीतला वाक्प्रचार बघा, दाती तृण धरून शत्रू शरण आला. म्हणजे शरण जायचं जर झालं, एखाद्याला भीती वाटली, लढाईची भीती वाटली, तर त्या राजानं काय करायचं, समोरच्या शत्रू राजाला शरणागती स्वीकारायची. त्याची शरणागती कशी, दातात 2 गवताच्या काड्या धरून त्याला नमस्कार करायचा, हा प्रकार होता. म्हणजे भ्यालेला किंवा लढाईला एखादा गेला, युद्धभूमीत गेल्याच्या नंतर एखाद्या माणसाला तिथला प्रसंग पाहिल्यावर लढणं नाही, आपल्याला जमत नाही असं वाटलं आणि त्याला परत यायचं झालं, तर तो तसाच परत येऊ शकत नव्हता. कारण लढाईच्या रणांगणातून तो मनुष्य परत जर निघाला तर त्याचा सेनापती शत्रूच्या आधी याला मारून टाकत होता. हा परत निघाला, याला बघून बाकीचे सगळे घाबरले तर काय करायचं, म्हणून याला मारित होता. मग याला जीवदान देणारा कोण, तिथे गवताची गंजी ठेवलेली असायची, त्याच्यातून 2 गवताच्या काड्या काढायच्या, दातात धरायच्या, सेनापतीला नमस्कार करायचा. मग सेनापतीला कळायचं हे महाराज घाबरलेले आहेत, यांना इथून जाऊ दिलं पाहिजे. मग त्याला तिथून जायची परवानगी असायची. याचा अर्थ काय, भ्याड माणसाला जीवदान देणारं कोणी गवतच आहे. मग जनावर आणि भ्याड मनुष्य दोघावर उपकार करणारं गवत बरं का कोणावरही उपकार न करणारा मनुष्य बरा, तुम्ही सांगा. विठ्ठल असा परोपकार महत्त्वाचा असतो. परोपकार किती महत्त्वाचा, तुकाराम महाराजांनी परोपकारी माणसाला नमस्कार केलाय बरं का.
पर उपकारी नमो पुण्यवंता नमो पुण्यवंता नमो पुण्यवंता नमो त्यागमित्या इंद्रियासे नमो त्यागमित्या इंद्रियासे नमो त्या नमो परोपकारी नमो पुण्यवंता नमो त्यागमित्या इंद्रियासे नमो त्यागमित्या परोपकारी नमो पुण्यवंता नमो त्यागमित्या नमो त्या दमित्या इंद्रियासी याच्या आत्ता काही घेणं देणं नाही. माझ्यासमोर मुद्दा कोणता उपकाराचा, म्हणून मी काय सांगतो, परोपकारी नमो पुण्यवंता. परोपकारी पुण्यवंत महात्म्याला माझा नमस्कार असं तुकाराम महाराज बोलतात. याचा अर्थ परोपकाराचं फार मोठं महत्त्व आहे. परोपकार संसार परमार्थ दोन्हीकडे फल देणार आहे, म्हणून प्रत्येकाच्या जीवनात तो असला पाहिजे. हे जसं खरं आहे तसं साधूचं येणं जगामध्ये परोपकारा करत असतं. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी असे परोपकारा करता आलेले जे संत महात्मे आहेत त्यांनी जगावर काय उपकार केला. काही साधक मंडळी तुकाराम महाराजाला विचारायला गेली. त्याला महाराज पहिल्या शरणात काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर सागरीती काय जाणतासी भावे उत्तराई, काय जाणतासी भावे उत्तराई. मज निरंतर सागरीती मज निरंतर सागरीती काय जाणतासी भावे उत्तराई, काय जाणतासी भावे उत्तराई. सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. तुकाराम महाराजाला लोकांनी विचारलं, महाराज संतांचे उपकार आहेत नेहमी सांगत राहता, काय उपकार केला साधूंनी सांगा तरी, उपकाराचं वर्णन करा. नम्रतेनं साधकांनी विनंती केल्यानंतर महाराज म्हणायला लागले, काय सांगू आता संतांचे उपकार. तुम्ही संतांचे उपकार सांगा म्हणता, पण काय सांगू, सांगता येत नाहीत बाबा. सांगता येत नाहीत म्हणजे का सांगता येत नाहीत? संतांचा उपकार नाही म्हणून सांगता येत नाही का? नाही, उपकार आहेत. मग आहेत तर का सांगत नाहीत? सांगण्यासारखा नाही का जगामध्ये? जगामध्ये सांगण्यासारखाही आहे. मग का सांगत नाही? तर संतांचा उपकार वाणीच्या मर्यादेत येत नाही म्हणून सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल. काही गोष्टी नुसत्या अनुभवायच्या असतात, त्याचं वाणीनं वर्णन करता येत नाही. मी साधं उदाहरण त्याच्याकरता नेहमी सांगतो. एखादा माणूस समजा साखर खात असला, एक वाटी धरली, वाटीभर साखर घेतली, खडीसाखरीचे 2-2 खडे तोंडात टाकायला लागला. बाजूचा मित्र त्याच्याजवळ आला आणि त्यानं त्याला विचारलं, वा काय रे, काय खातोस? त्याला उत्तर देता येतं, साखर आहे. हां, या प्रश्नाला उत्तर आहे, काय आहे? साखर आहे. किती आहे रे?
तो दाखवू शकतो. वाटीभर आहे, 100 ग्रॅम आहे, 200 ग्रॅम आहे, काय असेल ते वजन सांगेल, माप सांगेल, काहीतरी सांगेल. कशी आहे रे, त्यालाही उत्तर देता येतं, गोड आहे. आणि किती गोड आहे रे, याला उत्तर देता येत नाही. मग तो काय करतो, तो जर खाणारा मनुष्य शहाणा असला तर आपल्या वाटीभर साखरेतून 2 साखरेचे दाणे काढून त्याच्या हातात देतो आणि सांगतो, खाऊन बघ किती गोड, तुझी तुला कळलं. विठ्ठल विठ्ठल. हा जसा साखरेचा प्रकार आहे तसा संत महात्म्यांच्या उपकाराचा प्रकार आहे. साखरेची गोडी जसा अनुभवाचा विषय आहे, बोलण्याचा विषय नाही, तसा संताचा उपकार हा अनुभवाचा विषय आहे, बोलण्याचा विषय नाही. विठोबा रखुमाई सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. मी साधू पुरुषाचा उपकार काय सांगू, संताचा उपकार मला वाणीनं सांगणं शक्य नाही, असं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलं. आता संतांनी काय उपकार केला सांगा ना महाराज. आपण सांगता येत नाही, गोष्ट खरी आहे, पण तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला जर काहीच कळणार नसेल तर साधूचा उपकार तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगितला पाहिजे. महाराज त्याला उत्तर देतात, मज निरंतर जागविते. संतांनी केलेला हा उपकार आहे. काय, संतांनी मला जाग केलं. संत महात्मे जाग करताना आपल्याला जीवाला जाग करतात समजू नका, संतांनी देवालाही जाग केलेला आहे. आपण काकड्याचे अभंग बघा, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, देवालाही उठवलं. आणि उठा जागे व्हारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या, असं आपल्यालाही जाग केलं. संतांनी देवालाही जाग केलं, संतांनी आपल्यालाही जाग केलं. देवालाही जाग करणं आहे आणि आपल्यालाही जाग करणं आहे. उपकार कोणावर, देवाला जाग केलं, देवावर उपकार नाही. देवाला जाग केलं, आपल्यावर उपकार. आपल्याला जाग केलं, आपल्यावरच उपकार. विठ्ठल विठ्ठल. देवाला जाग केलं कशा करता, दर्शन द्या सकळा. आपल्याला दर्शन देण्याकरता देवाला जाग केलं. आपल्याला जाग कशा करता केलं, भावे चरणी ठेवा माथा. आपल्याला दर्शन घेण्याकरता आणि त्याला दर्शन देण्याकरता, त्यानं दर्शन देऊन आपल्यालाच कृतार्थ करावं आणि आपण दर्शन घेऊन आपणच कृतार्थ व्हावं, याच्याकरता दोघालाही जे उठवणं आहे ते जीवावरचाच उपकार आहे. विठ्ठल विठ्ठल. मज निरंतर जागविते. अज्ञानाच्या निद्रेतून संतांनी जाग केला, हा संताचा उपकार आहे. आणि हा उपकार एवढा मोठा आहे, या उपकाराची परतफेड होतच नाही. म्हणून महाराज म्हणतात, काय द्यावे त्यासे भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. संताच्या उपकाराची परतफेड होतच नाही. उपकारात 2 प्रकार आहेत, काही उपकाराची परतफेड असते आणि काही उपकाराची परतफेड नसते. मी उदाहरण, साधं सोपं उदाहरण सांगतो. माणसाला लहानपणी दूध पाजून आईनं मोठं केलेलं असतं आणि आपण बाजारातून दूध आणतो, गवळी दूध देतो. आता डेअरीवाला दूध देतो, पाकिटवाला दूध देतो, कोणीतरी आपल्याला दूध देतो. मला सांगा, कोणत्या दुधाची किंमत चुकवता येते? आईच्या दुधाची किंमत चुकवता येते का डेअरीवाल्याच्या दुधाची किंमत चुकवता येते? डेअरीवाल्याने 100 लिटर दूध दिलं तरी पैसे देऊन टाकता येतात, पण आईनं 1-2 चमचे दूध पाजून लहानाचं मोठं केलेलं असतं, तिच्या दुधाची किंमत देता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. आईचा उपकार जसा फेडता येत नाही तसा संताचा उपकार फिटत नाही. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. संताच्या चरणी आपण जीव जरी समर्पण केला तरी तो थोडा पडतो असं महाराज म्हणतात. कारण काय, संतांनी आपल्याला उपकार करून ब्रह्म हातात दिलं, ब्रह्म घ्यायचं जीव द्यायचं बरोबरी होत नाही. म्हणून ठेविता हा पायी जीव थोडा. आता त्या अज्ञानाच्या निद्रेतून जाग करण्याकरता संतांनी काय केलेलं असतं, सहज बोलणे, हित उपदेश,
करुणी सायास शिकविते. संत महात्मे सहज बोलण्यातून आपल्याला हिताचा उपदेश करतात. तो जर नाही घेतला आपल्याकरता सायास करून आपल्याला शिकवतात, पण अज्ञानाची निद्रा आपली घालवतात. असा संताचा प्रकार असतो. आपल्याकरता सायास संतांनी करावेत असा संताचा आपला काय संबंध? महाराज शेवटच्या चरणात तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती, 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 तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती. तैसे मदयेती सांभाळीता, तैसे मदयेती सांभाळीता, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई. तैसे मदयेती सांभाळीता, काय द्यावे त्याची भावे उतराई, काय द्यावे त्याची भावे उतराई. ठेविता पायी जीवा थोडा, ठेविता पायी जीवा थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा. ठेविता
हे संत महात्म्याने साया सहन करावेत हे कशा करता, त्यांचा आपला संबंध काय, तर संबंध गाय वासराच्या दृष्टांताने तुकाराम महाराजांनी आपल्याला समजावून दिला. वत्स धेनू वेचे चित्ते, तुकोबारे सांगतात वासरू आणि गाय. गाय वासरू असं न म्हणता वत्स धेनू हे दोन शब्द महत्त्वाचे वापरलेत. वत्स म्हणजे कोवळं वासरू आणि धेनू म्हणजे नुकतीच प्रसूत झालेली गाय. त्या नुकत्या प्रसूत झालेल्या गायीच्या अंतःकरणात त्या कोवळ्या वासराच्या विषयी जे प्रेम असतं आणि त्या प्रेमापोटी त्याचा जेवढा काळजीनं ती माता सांभाळ करते त्या पद्धतीनं संत महात्मे आपला सांभाळ करतात. एवढा आपला संबंध माय लेकराचा संबंध आणि एवढा कोवळ्या वासरासारखा संबंध संतांनी आपल्याशी धरलेला असतो. म्हणून आपल्याकरता साया सहन करतात किंवा सहज बोलण्यातूनही त्याचा उपदेश करतात, काहीतरी करतात, पण आपल्याला अज्ञानाच्या निद्रेतून जाग करतात. हा संतांचा उपकार आहे. साधू पुरुषाचे तसे समाजावर फार मोठे उपकार असतात. अनेक पद्धतीनं संतांच्या उपकाराचं वर्णन संतांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. पुंडलिकरायानं वैकुंठाला जायला सायास लागतात. वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवाना शकरणे तया पुंडलिके केला उपकार, तया पुंडलिके केला उपकार, फेलावया भार पृथ्वीचा, फेलावया भार पृथ्वीचा. तया पुंडलिके केला उपकार, तया पुंडलिके केला उपकार, फेलावया भार वैकुंठाला जायला तपाचे सायास लागतात. जीवाला खूप कष्ट पडतात. म्हणून पुंडलिकानं सगळ्या जगावर उपकार करून तेच वैकुंठ पंढरपूरच्या रूपानं भूमीवर आणून ठेवलं. म्हणून पंढरी वैकुंठ भूमीवरी, भूमीवरचं हे वैकुंठ निर्माण करून ठेवलं. हा पुंडलिकाचा उपकार आहे. अनेक पद्धतीचा साधूचा उपकार असतो. या ठिकाणी चालू असलेला हा जो उत्सव आहे तो संजीवन समाधीस्थ असलेल्या एका महात्म्याच्या नारायण स्वामींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा उत्सव आपण सगळेजण साजरा करता. हे काय आहे हो? हे महात्मे संजीवन समाधीस्थ होतात. ज्ञानोबाराय संजीवन समाधीस्थ झाले, हे स्वामी या ठिकाणी संजीवन समाधीस्थ झाले. हे काय, हे समाधीस्थ होणं म्हणजे काय? हा सुद्धा एक प्रकारचा जगावर उपकार आहे. आपल्या या शरीरात महात्म्याने जे सामर्थ्य निर्माण करून ठेवलेलं असतं हे जगाच्या कल्याणाचं सामर्थ्य या देहासहित जगाच्या उपयोगाला दीर्घकालपर्यंत आलं पाहिजे याच्याकरता समाधी स्थानामध्ये हे महात्मे बसून असतात. असा या सगळ्या महात्म्यांचा आपल्यावर जो उपकार आहे त्याच्यात महत्त्वाचा उपकार अज्ञानाच्या निद्रेतून त्यांनी जागा केला आहे. आणि त्या संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरता आपण त्यांना जीव दिला तरी तो उपकार फिटत नसल्यामुळं काहीही देऊन उपयोग नाही, काहीही देऊ शकत नाही, काहीही देऊन त्यांच्या उपकारातून उतराई होता येत नाही. आणि काहीही देऊन उतराई होता येत नाही म्हणून संतांना काहीच देऊ नये असं मात्र नाही. आपण त्यांना काहीतरी समर्पण केलं पाहिजे. काही ठेविले चरणी तेची घेती पुरवणी, तुका पायवणी घेवणी या निराळा. तुकोबाऱ्या वर्णन करतात संतांच्या चरणी आपण जे समर्पण करू ते संत पुरेसं करून घेतात. म्हणून आपल्याला देह देता आला देह द्या, आपल्याला वाणी देता आली वाणी द्या, आपल्याला अंतःकरण संतांच्या चरणाला समर्पण करता आलं तर ते समर्पण करा. पण अल्पस्वल्प का होईना काहीतरी समर्पण केल्याशिवाय राहू नका. याच्यातून काय होईल, संतांच्या उपकारातून उतराई तरी होता येत नाही पण अंशतः उतराई झाल्याचं फल आपल्याला प्राप्त व्हावं याच्याकरता जन्मभर संतांची सेवा केली पाहिजे. संतांना शरीर देणं म्हणजे वारीसाठी शरीर वापरणं, संतांना वाणी देणं म्हणजे गाथा ज्ञानेश्वरीच्या पारायणासाठी वाणी वापरणं, आणि संतांना मन देणं म्हणजे त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणं आहे. ते आपण केलं पाहिजे. असं काया वाचा मन संताला समर्पण करून त्यांच्या उपकारातून आंशिक उतराई होण्याचा प्रयत्न आपण करावा. त्यांचे उपकार फिटतच नसतात. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय कुंडली कवरदार
विठ्ठल जय जय विठ्ठल